नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आले आहे. आणि पुन्हा एकदा बातमी आहे ती लाडक्या बहिणीविषयीच आहे. लाडक्या बहिणीची सध्या सर्वत्र इतकी चर्चा होत आहे की सरकार त्याच्याबद्दल आणखी अपडेट देत राहत आहे सारखं. तर ते काय आहे आपण पाहूयात. आणि लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यावर पुढील वर्षात काय होणार निर्णय, म्हणजे 2025मध्ये काय होणार आहे, तर ते आपण जाणून घेऊयात. सरकार काय निर्णय घेणार आहे. तर ही नवीन अशा माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन अपडेट लवकरात लवकर पोहोचत राहतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये पण तुम्ही विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहेत आणि अन्य कल्याणकारी योजनांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. तर सरकार स्थापनेचे कारण देत उत्तर दाखल करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाला काही अवधी मागितला आहे. तर ते काय आहे ते आपण पाहूयात. तर आता जी लाडकी बहीण योजना आहे, तर राज्य सरकारच्या या योजनेमध्ये आव्हान देणारी ही जी भूमिका आहे ती मुंबईच्या उच्च न्यायालयाने करण्यात आली आहे. तर त्यामुळे या प्रकरणावर शासनाकडून 15 जानेवारीनंतर उत्तर दाखल करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या योजनेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका देखील सांगितले आहे. म्हणजे आता जो निर्णय आहे तो 15 जानेवारीमध्ये त्याचं उत्तर देणार आहेत की याचिकेचं काय होणार आहे, लाडक्या बहिणीचं नेमकं काय निर्णय आहे त्याचं, असं त्यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की जे शासन आहे ते शासनाकडून 15 जानेवारीनंतर उत्तर दाखल करण्यात येणार आहे. तर याचिकेनुसार राज्याची जी बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वादग्रस्त योजनांसंदर्भात निर्णय असंवैधानिक, मनमानी व तर्कहीन ही घोषित करण्यात आले असल्याची मागणी याचिकेदरम्यान करण्यात आली आहे. तर निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर नागरिकांना मोफत लाभ अदा करणाऱ्या योजना राबविण्याची प्रवृत्ती वाढली आहे आणि या योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट होईल, निवडणुकीचं पावित्र्य नष्ट होईल असं त्यांचं मत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे आता जे महायुतीचा जो विजय झाला, आता जे मतदान झालं त्याच्यामध्ये महायुतीचा विजय झाला आणि ते सगळ्या लाडकी बहिणींचा त्याच्यासाठी मोठा फायदा झाला आहे असं त्यांचं म्हणण्यात आहे. तर सरकार आणखी नवीन योजना काढत आहे, जसं PM किसान योजना आली, नंतर लाडकी बहीण योजना तर आहेच, परत आणखी वेगवेगळ्या योजना आहेत सरकार जे काढत आहे. मी त्या योजनांबाबत आपल्या यूट्यूब चॅनलवर मागे व्हिडिओ टाकले आहेत, किती योजना काढल्या आहेत सरकारने, तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तसं जर योजनामार्फत लोकांना पैसे दिले गेले, जेवढ्या योजना तेवढे लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे सगळ्या योजनांचा लाभ लोक घेत आहेत. त्याच्यामुळे जर असंच जर राहिलं तर सरकारची जे आपली आर्थिक परिस्थिती आहे ती विकट होण्याची शक्यता आहे आणि जे निवडणुकीचे जे पावित्र्य आहे, ज्या मतदानाचा हक्क आहे तो हे करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सार्वजनिक निधीचा मोठा भाग खर्च होऊन राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल, तसंच सार्वजनिक हिताची कामे पूर्ण करण्यासाठी सरकारकडे आवश्यक रक्कम उपलब्ध नसल्याचेही यात म्हटले गेले आहे. म्हणजे जे आपले 1500 रुपये दर महिना सरकारने दिले होते लाडक्या बहिणींना, खूप जास्त अर्ज आले होते आणि खूप महिलांना पैसे भेटले आहेत त्याच्यामुळे. तर याच्यामुळे जे आहे ते राज्याची आपली तिजोरीची जी आहे त्याच्यावर ताण पडणार आहे, म्हणजे कमी पैसे होत आहेत सरकारकडे उपलब्ध, त्यासाठी सरकारी कामांमध्ये याचा अडथळा निर्माण होऊ शकतो. तर त्यामुळे योजना राज्याच्या हितकरिता धोकादायक आहेत. तर याची करण्यापूर्वी असे म्हणणे आहे की मागील सुनावणीत न्यायालयाने वडपल्लीवार यांना फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदींसह इतर आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. म्हणजे की वडपल्लीवार सर आहेत त्यांना सरकारने हे दिले होते की तो रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती एक, की मॅनेजमेंट तुम्ही पहा आणि त्याच्यामध्ये बघा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन की किती राज्यामध्ये पैशांची गरज आहे किंवा आर्थिक परिस्थितीचा काय निकाल आहे. त्यानुसार त्यांनी नवीन माहितीचा समावेश असलेला अर्ज न्यायालयात सादर करून याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली होती आणि असं त्यांनी सांगितलं होतं. तर न्यायालयाने त्यांची विनंती मंजूर करून सरकारला नोटीस बजावित सुधारित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. तर 23 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देणे अपेक्षित होते, मात्र अद्याप ते आलेले नसल्याने आता न्यायालयाने राज्य सरकारला अजून एक संधी देत या प्रकारची पुढील जी सुनावणी आहे ती 15 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. तर याचिकांतर्फे ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर यांनी ही बाजू अशी मांडली आहे. तर असं व्हायला नको की लाडक्या बहीण किंवा कोणत्याही योजनांमध्ये सामान्य जनतेला फायदा होईल, पण जे सरकारचं आर्थिक जी परिस्थिती आहे ती जर ढासळली तर सरकारला काही सरकारी कामं करण्यासाठी खूप अडथळा येऊ शकतो आणि त्यासाठी परत योजना ज्या आहेत त्या बंद कराव्या लागतील, असं काही होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांनी आधीच जे आहे ते सरासरी योजना जी आहे ते काढली आहे. ॲडव्होकेट यांना दिली होती जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की तुम्ही मॅनेजमेंटचं
पहा आणि मॅनेजमेंट करा आणि बघा की किती पैसे सरकारकडे उपलब्ध आहेत, आता रक्कम किती आहे. तर ते कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश द्यायला सांगितले होते. तर कोर्टाने जे आहे ते सरकारला आदेश दिले आहेत तसे की तुम्ही जरा हे योजनांमध्ये कंट्रोल आणा, म्हणजे तुम्हाला आपला जो सरकारचा भाग आहे त्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर अशी ही अपडेट आहे नवीन. तर आता याच्यामध्ये काय आहे की आता लाडक्या बहिणी योजनेचं काय होणार, 2100 रुपये मिळणार का, असे भरपूर प्रश्न लोकांना महिलांना पडले असतील की आता 2100 रुपये येणार का, कोणत्या महिलांना येणार. प्लस आता पडताळणी ही सुरू आहे की ज्या महिलांनी खोटं हे करून केलं आहे त्याच्यासाठी पडताळणी सुरू आहे. तर आता बघू शेवट निकाल काय लागतो, याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर त्याचीही माहिती सरकार नवीन असे अपडेट देतच राहील. आता जानेवारीमध्ये फायनल समजेल की आता आकडा कितीवर आला आहे. तर अशी ही अपडेट आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, परत एकदा सांगते, म्हणजे तुमच्यापर्यंत जे नवीन अपडेट आहेत हे पोहोचत राहतील आणि त्यानुसार तुम्हाला जे ॲक्शन घ्यायचे आहे ते समजेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्येही विचारू शकता तुम्ही काही प्रश्न असेल तर मी त्याचे उत्तरं नक्की देईल. धन्यवाद.